दाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा दिवस अगदी आनंदात सुखात जाओ। स्वामी कृपेने तुमच्या इष्ट मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। स्वामींचा आशीर्वाद या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, कुलदेवी आपल्या सोबत असेल, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। कुठलंही काम आपण करत असतो त्यात नेहमीच यशस्वी होत असतो। कारण लक्षात घ्या, आपली कुलदेवी आणि आपले जे कुलदैवत असतं त्यांची सेवा ही क्रमप्राप्त असते आणि त्याचबरोबर पितरांची सेवा देखील महत्त्वाची असते। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे आपले नेहमीचे सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट नक्कीच माहीत असेल की बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की कुलदेवीची सेवा आणि पितरांची सेवा ही खूप महत्त्वाची असते आणि त्यानंतर मग आपण जी काही सेवा करत असू ती करायची असते। तर सर्वात अगोदर पहा की कुलदेवीची सेवा करत असताना जे कुठले आपण स्तोत्र बोलायला हवेत, कुठले स्तोत्र बोलायला हवेत आणि ते स्तोत्र बोलल्याने त्याचा आपल्याला काय चमत्कारिक असा फायदा होत असतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आणि लक्षात घ्या, ही जी स्तोत्र आहेत तर याविषयीचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ देखील आहेत। सिद्धकुंजिका स्तोत्र असेल किंवा अजून कुठली सेवा असेल, दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, दुर्गा सप्तशतीचा जे ग्रंथ आहे तो कसा पठण करावा, त्यात सुरुवात करताना काय बोलायला हवं किंवा नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे किती अध्याय वाचायला हवे, कुलदेवीची अतिशय प्रभावी अशी ती सेवा आहे, हे व्हिडिओ देखील चॅनलवर आहेत, कृपया नक्की पहा। आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये की कुठले स्तोत्र बोलायचे आहेत आणि ते स्तोत्र बोलल्याने आपल्याला त्याचा काय फायदा होत असतो हे पाहणार आहोत, म्हणजे त्याची फलश्रुती काय आहे ते पहा। तर सर्वात अगोदर पहा, जर आपण कुलदेवीचं दुर्गाष्टोत्तर शतनाम स्तोत्र आहे हे जर आपण पठण करत असू, म्हणजेच दुर्गाष्टोत्तर शतनामावली आहे किंवा ते जे स्तोत्र आहे तर हे स्तोत्र पठण केल्याने आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक शक्ती वाढीस लागते। त्यामुळे जे काही कार्य आपण करत असतो त्यात आपण यशस्वी होत असतो, धनधान्य आपल्याला प्राप्त होत असतं, पुत्र पौत्र हेही आपल्याला प्राप्त होत असतं आणि मोक्ष मिळत असतो। तर दुर्गाष्टोत्तर शतनाम स्तोत्र या देवीची नावं आहेत आणि ही नावं तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्यात देखील तुम्हाला ते मिळेल। त्याचबरोबर पहा की देवी कवच जर आपण पठण करत असू रोज, देवी कवच देखील दुर्गा सप्तशती याच्यात आहे। आणि जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नसेल तरी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता देवी कवच। तर पहा, देवी कवच आपण ज्या वेळेला पठण करत असतो तर तुमची कोणतीही कुलस्वामिनी माता असेल तरी देखील तुम्ही देवी कवच हे रोज पठण करू शकतात। तर पहा, देवी कवच या शब्दातच आपलं लक्षात येतं की देवीचं कवच आपल्या सभोवती असतं, म्हणजेच देवीचं सुरक्षा कवच आपल्या सभोवती असेल तर कोणी कितीही आपल्यावर वाईट करणी बाधा वगैरे असे जे प्रकार असतात ते करण्याचा जरी प्रयत्न केला तरी देखील आपली कुलदेवी जर आपल्या सोबत असेल तर त्या वाईट शक्तींचा आपल्यावर कधीही प्रभाव पडत नसतो। देवी सदैव आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच या कवचाच्या पठणाने आपल्या आयुष्यात येणारे संकटांचा सामना करण्यास आपल्याला मदत होत असते। कुलदेवी आपलं रक्षण करते, त्याचबरोबर त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी देवीचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो आणि म्हणून आपण त्या संकटांवर सहज मात करू शकतो। जीवन म्हटलं की संकट येणारच आहेत, पण त्या संकटांमधून तारण्याचं काम आपली कुलदेवी करत असते आणि म्हणून कुलदेवीचं जे देवी कवच आहे ते देखील आपण रोज वाचायला हवं, त्यामुळे आपलं जीवन सुखकर होऊ शकतं। त्यानंतर पहा की दिव्य अथर्व शीर्ष, तर याच्या पठणाने देखील पापांचा नाश होत असतो। दिव्य अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष आपल्याला माहीतच असेल, पण हे आहे की दिव्य अथर्व शीर्ष, तर याच्या पठणाने पापांचा नाश होतो आणि संकटातून मुक्ती होत असते। तसेच अमावस्येला या स्तोत्राचे 108 पाठ केल्यास आपल्या आयुष्यात असलेले दीर्घकाळ आजारपणातून मुक्तता होऊन तब्येत अतिशय चांगली होण्यास मदत होत असते। म्हणजे ज्या काही व्याधी असतील किंवा जे काही आजारपण असेल ते देखील दूर होण्यास मदत होत असते दिव्य अथर्व शीर्ष पठण केल्याने। त्याचे अमावस्येच्या दिवशी 108 पाठ वाचायचे असतात। त्याचबरोबर पहा अर्गला स्तोत्र, तर अर्गला स्तोत्र पठण केल्याने काय होतं
तर आपण प्रगती करत असताना दुसऱ्याकडून सतत अडथळा निर्माण होत असतो. ज्या वेळेला आपण यशस्वी होत असतो त्यावेळेला सर्व लोकांच्या नजरा आपल्याकडे असतात. कारण जेव्हा आपण प्रयत्न करत असतो, रात्रंदिवस कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, कुठलंही काम असेल किंवा कुठलंही जे काही तुम्ही काम करत असतील त्यात आपण ज्या वेळेला अतिशय आपले सर्व प्रयत्न आपण पणाला लावत असतो त्यावेळेलाच आपण यशस्वी होत असतो. कोणतीही व्यक्ती सहजासहजी यशस्वी होत नसते. अगदी बोटावर मोजण्या इतकेच लोक असतात की ते लगेच त्यांना सक्सेस मिळत असतो. पण जवळपास सर्वच लोकांना स्ट्रगल करावंच लागत असतं. मग ते कुठलंही काम असेल आणि पैसा मिळवण्यासाठी मेहनत ही खूप लागते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक लवकर यशस्वी होतात तर काहींना खूप जास्त त्यांची कसोटी पाहिली जाते. पण हरकत नाही, आपण जे प्रयत्न करत असतो त्यावेळेला लोकांचं आपल्याकडे लक्ष नसतं. त्यामागे आपण किती संघर्ष केलेला आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला आपण प्रगतीपथावर असतो त्यावेळेला लोकांची लक्ष आपल्याकडे असतं आणि लोकांना त्यावेळेला आपल्याविषयी जेलसी होत असते. आपल्याविषयी त्यांना म्हणजे आपली प्रगती पाहून ते जळत असतात. तर अशा वेळेला ते आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे कोणी प्रगती करत असेल तर त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न लोक करत असतात. तर अशा वेळेला जर तुम्ही अर्गला स्तोत्र पठण करत असतील तर लोकांनी तुम्हाला कितीही त्रास दिला किंवा त्यांनी कितीही कोणत्याही प्रकारे त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला कुलदेवी तुमचं नेहमीच रक्षण करत असते. आणि ज्या वेळेला आपली कुलदेवी आपल्या सोबत असते त्यावेळेला वाईट शक्ती देखील आपल्यावर काहीही त्यांचा प्रभाव पडत नाही. हे मी अगोदर देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे लोक जर प्रत्यक्षपणे जर त्यांना अडथळा आणणं शक्य होत नसेल तर ते वेगवेगळे प्रकार अवलंबतात आणि त्यांनी त्या प्रयत्नांनी आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अर्गला स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात. म्हणजेच जे काही तुमचे शत्रू असतील त्यांनी तुमच्या प्रगतीत कितीही अडथळे आणले किंवा कोणत्याही प्रकार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यात ते यशस्वी होत नाही आणि तुमची जी प्रगती आहे ती होतच असते. यश कीर्ती सुद्धा तुम्हाला मिळत असते. आणि त्याचबरोबर ज्यांना विवाह जमण्यामध्ये अडथळे येत असतील, अनेक अडचणी येत असतील, विवाह जमत नसेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांनी देखील अर्गला स्तोत्राचं पठण केलं, नियमित पाठ केल्यास अतिशय चांगला त्यांना जोडीदार नक्कीच मिळतो. तर आता पहा की हे जे स्तोत्र आहेत म्हणजे जे मी पुढे देखील सांगणार आहे तर ते किती वेळा पठण करावे किंवा कसं करावं हे तुम्हाला मनात नक्कीच शंका येईल. पण लक्षात घ्या, हे जे स्तोत्र आहे हे आपण रोज नित्य नियमाने पठण करायचं आहे. त्यासाठी संकल्प वगैरे करायची आवश्यकता नसते. नित्य सेवेमध्ये हे स्तोत्र तुम्ही ॲड करू शकतात. आणि जर तुम्ही कुठे गावी गेले किंवा स्त्रिया करत असतील तर मासिक धर्म आला वगैरे तर तेवढे दिवस सोडून तुम्ही पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकतात. त्याचबरोबर पहा सिद्धकुंजिका स्तोत्र. तर सिद्धकुंजिका स्तोत्र याचा पाठ कसा करावा आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा. यात मी थोडक्यात माहिती सांगणार आहे, पण त्या व्हिडिओमध्ये त्याचं महत्त्व काय आहे आणि ते अनुष्ठान कसं करावं तो व्हिडिओ तुम्ही एकदा जरूर पहा. तर पहा, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ वाचायला जर आपल्याला शक्य होत नसेल तर त्यावेळेला आपण जर फक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ वाचला त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. पाठ झाल्यानंतर ते तुम्हाला अगदी कमी वेळात तुम्ही ते पठण करू शकतील. सुरुवातीला तुम्हाला 5 मिनिटं लागू शकतात. तर रोज सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. कारण बऱ्याच जणांना जॉब असतो, अनेक कामं असतात, त्यांना रोजची सेवा करणं शक्य होत नाही. तर अशांनी सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा तरी दिवसभरात केव्हाही पठण केलं तरीही आपली ती कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा आपल्याकडून घडत असते. त्यानंतर पहा की श्री कनकधारा स्तोत्र. तर श्री कनकधारा स्तोत्र हे अतिशय दिव्य असं स्तोत्र आहे की याच्या पठणाने महालक्ष्मी मातेची अखंड कृपा राहण्यास मदत होत असते. ज्या वेळेला मी शुक्रवारी म्हणजे महालक्ष्मी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठीचे जे उपाय किंवा ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यात श्रीयंत्र, कनकधारा स्तोत्र आणि श्री सुक्त याविषयी देखील मी सांगितलेलं आहे. तर कनकधारा स्तोत्र हे देखील अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या नियमित पाठ केल्यास आपल्या भाग्यात येणारे जे काही अडथळे असतात ते दूर होत असतात, आपला भाग्योदय होत असतो आणि आपल्याला सदैव यश मिळत असतं आणि लक्ष्मी मातेची ही अखंड कृपा राहते. म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर नंतरचं आहे की श्री मंगलचंडिका स्तोत्र.
या स्तोत्राच्या पठणाने कर्जमुक्तीसाठी मार्ग मिळत असतात. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहून प्रगती होत असते. घरातील कलह असतील, वादविवाद असतील ते देखील कमी होऊन घरात कौटुंबिक सौख्यात वाढ होत असते. विवाहातील अडथळे दूर होत असतात आणि या स्तोत्राचे घरामध्ये संकल्प करून पाठ केल्यास घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होत असते आणि सदैव आपली प्रगती होत असते. लक्षात घ्या, श्री मंगलचंडिका स्तोत्राचे तुम्ही 11, 21, 51, 108 या पद्धतीने देखील पठन करू शकतात. पण जर तसं नसेल शक्य तर रोज आपण नित्यसेवेमध्ये हे स्तोत्र पठन केले तरीही चालू शकतं. त्याचबरोबर श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक असं आवडतं स्तोत्र आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे तुम्ही यूट्यूबला देखील सर्च करू शकतात आणि ते थोडं मोठं आहे ते स्तोत्र, पण तुम्ही मोबाईलवर ते लावलं तरीही चालू शकतं. ते देखील अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे. तुम्ही एकदा नक्कीच ते ऐका, तुम्हाला देखील ते नक्कीच आवडेल. महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे तुम्ही सर्च करू शकतात. त्याचबरोबर श्री सुक्ताचेही रोज नित्य नियमाने आपण एक वेळा तरी ते पठन करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कुलस्वामिनी तुळजा भवानी देवे नमो नमः. जय माता दी.